नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील युनिट 6 मधलं हे बघा युनिट 6 मधलं 6.5 to 6.8 पर्यंत जे आपण अभ्यासलेलं आहे कविता किंवा लेसन असू देत त्याविषयी काय करूया आपण रिकॉल करूया। तर त्याच्यासाठी रिकॉल करायला आपल्याला इथे 4 स्टेप्स दिलेल्या आहेत, ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर। तर याद्वारे काय करूया आपण जे शिकलेलो आहोत त्याची उजळणी करूया। तर बघा ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे मुलांनो, आपल्याला ट्रू ऑर फॉल्स, फिलिंग द ब्लँक्स अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि ते आपल्याला 2 ऑप्शन असतात आणि 2 ऑप्शनमधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। मग रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर, आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न वाचायचा आहे आणि योग्य उत्तरावर काय करायचं आहे, आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा मुलांनो, चूज द राईट ऑप्शन। तुम्हाला ही कशाची नोट दिसते, तुम्हाला स्क्रीनवर नोट दिसते, तर कशाची आहे मुलांनो, 20 रुपीज दिसतात की 50 रुपीज दिसतात, तर कशाची नोट आहे? व्हेरी गुड, एकदम इझी आहे। तर काय आहे ती 20 रुपीजची नोट आहे। बघूया आता दुसरा प्रश्न। आता बघा आपल्याला परत एक नोट दिलेली आहे, इथे एक नंबर वाचा काय दिलेला आहे, 100 म्हणजे काय दिसते आपल्याला इथे 1000 दिसते आहे। म्हणजे नोट कशाची असेल बघा, ऑप्शन आहेत 500 रुपीज म्हणजे 500 रुपयाची नोट आहे की 1000 रुपीज की 1000 ची रुपीज आहे। तर काय आहे मुलांना योग्य उत्तर? बरोबर आहे, ही 1000 रुपीज आहेत म्हणजे 1000 रुपये आहेत। आता बघूया तिसरा प्रश्न, आपल्याला कॉइन दिलेला आहे। तर बघा हा नंबर बघा काय दिसते आहे तुम्हाला, कशाचं कॉइन आहे? व्हेरी गुड, एकदम इझी आहे। 5 रुपी कॉइन 5 रुपयाचा शिक्का आहे की 2 रुपी कॉइन? तर काय आहे उत्तर मुलांना याचा? 5 रुपी कॉइन म्हणजे 5 रुपयाचा तो काय आहे, शिक्का आहे। बघूया चौथा प्रश्न। इन द युनायटेड स्टेट्स दे यूज, युनायटेड स्टेट्स म्हणजे जे अमेरिका आहे त्याच्यात कुठली चलन म्हणून, करन्सी म्हणून काय वापरतात? काय डॉलर्स वापरतात की पाऊंड्स वापरतात मुलांना? काय आहे? द इन द युनायटेड स्टेट्स दे यूज काय वापरतात ते? डॉलर्स वापरतात चलनाच्या रूपात, आणि इंडियात काय वापरतो आपण? रुपीज वापरतो। बघूया पाचवा प्रश्न जो आहे काय दिलेला आहे, हंड्रेड्स ऑफ द लॅम्प्स इन द डॅश वेदर। तर बघा आता 100 ऑफ लॅम्प्स इन द डॅश वेदर, तर क्लाउडी की सनी? कशा म्हणजे जे 100 ऑफ लॅम्प्स आहेत, लॅम्प्स म्हणजे जे शिप म्हणजे मेंढ्याचे जे पिल्लू असतात, कोकरू असतात, त्या अशा वेदरमध्ये सुद्धा ते चालत आहेत। तर द 100 ऑफ लॅम्प्स इन द काय येईल, कुठला वेदर? क्लाउडी वेदर येईल की सनी वेदर? तर काय आहे मुलांना? सनी वेदर म्हणजे भर उन्हात सुद्धा ते काय जाताना दिसत आहेत। ओनली वन मदर या याच्यातलं काय आहे, ह्या पोएम मधलं ती लाईन आहे। बघा सहावा प्रश्न आहे, हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट द डॉन की लॉन? डॉन म्हणजे पहाटेला, हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स म्हणजे शेकडोपेक्षा असे दवबिंदू आहेत, टू ग्रेट डॉन म्हणजे ते आपल्याला दिसतात कधी, डॉन की लॉन? तर काय येईल मुलांना? पहाटेला, डॉन। 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रेट द डॉन। बघूया सातवा प्रश्न आहे, बट ओनली वन डॅश द वाईड वर्ल्ड ओव्हर। तर काय येईल? बट ओनली वन मदर येईल की ब्रदर येईल? आपल्याला पोएम होती ओनली वन मदर, ठीक आहे, आईविषयी होती, तर काय आहे, त्याच कवितेतला आहे। तर काय येईल? बट ओनली वन डॅश द वाईड वर्ल्ड ओव्हर। तर काय येईल? बट ओनली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर म्हणजे आपल्याला फक्त एकच, संपूर्ण जगात अशी एकच जी आई असते ती आपल्यावर काय खरोखरच प्रेम करते। बघूया आठवा प्रश्न, जय किशन कार्व्ड अ फिगर ऑफ अ, म्हणजे जय किशन होता कार्वर होता, तो कशाचं त्यांनी कार्विंग केलं ना, काय बनवलं, कशाचं फिगर बनवलं? देवदूता की डान्सर? तर कशाचं फिगर बनवलं त्यांनी? देवदूताचं काय केलं? जय किशन कार्व्ड अ फिगर ऑफ देवदूता। बघूया 9th नंबरचा प्रश्न आहे, द डॉल बिलॉंग्स टू नेहा। तर काय येईल? म्हणजे जी डॉल आहे, द डॉल बिलॉंग्स टू नेहा म्हणजे ही जी डॉल आहे ती नेहाला म्हणजे नेहाशी जोडलेली आहे किंवा नेहाची आहे। तर काय येईल? नेहाज डॉल येईल की नेहाज डॉल येईल? तर काय येईल? ती नेहाची डॉल असल्यामुळे काय येईल? हे उत्तर आहे, त्याला नेहाला ॲपॉस्ट्रॉफी एस लावलेला आणि मग डॉल, तर काय येईल? द डॉल बिलॉंग्स टू नेहा, हे ऑप्शन बरोबर आहे। आता शेवटचा प्रश्न बघा, मिडास हॅज अ डॉटर म्हणजे मिडास राजाला मुलगी होती, शी इज मिडास डॉटर की मिडासस डॉटर? तर काय येईल? शी इज काय येईल मुलांनो? मिडास डॉटर म्हणजे काय आहे, सॉरी हा प्रश्न हे झालेला आहे, एक प्रश्न चुकला आहे सर,
मी घेते हा 10th नंबरचा घेते मी. बघा आपला शेवटचा प्रश्न आहे, मिडास हॅज अ डॉटर, म्हणजे राजाला मुलगी होती. शी इज मिडास डॉटर की मिडास डॉटर, तर काय येईल मुलांना इथे ॲपॉस्ट्रॉफी वाला जे आहे ते उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय केलेली आहे, 10 प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहे, जी ट्रू ऑर फॉल्स, फिलिंग द ब्लँक्स आणि चूज द करेक्ट ऑप्शनमध्ये होती. तर मुलांना आता काय करूया, आपण एक गेम खेळूया. जे आपले लेसन झालेले आहेत त्या आधारावर गेमच्याद्वारे काय करूया मुलांना, आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. बघा आपण मी कारवाला गेम चूज केलेला आहे. इथे की आहेत आणि आपल्याला जो त्याच रंगाचे ऑप्शन आहेत आणि आपल्याला जो योग्य पर्याय असेल ती की प्रेस करायची आहे, म्हणजे आपली गाडी स्टार्ट होईल. आणि जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर काय होईल, गाडीचं तुमच्या ॲक्सिडेंट होईल किंवा गाडी पुढे जाणार नाही. तर वाचा मुलांना पहिला प्रश्न, पेपर मनी वॉज फर्स्ट युज्ड इन, म्हणजे पेपर मनी जे नोट आहेत, जे आपल्याला 500चे 1000चे 200चे नोट आपल्याला आता दिसतात, तर हे जे पेपर मनी म्हणजे कागदापासून जे बनलेले आहेत ते कोणत्या कंट्रीने प्रथम यूज केलं होतं, वापरायला सुरुवात केली होती? इंग्लंड, चायना, इंडिया की USA? काय आहे उत्तर मुलांना? व्हेरी गुड, त्याचं उत्तर आहे चायना. चायना या देशाने काय केलेली होती, पेपर मनी पहिल्यांदा त्यांनी वापरायला सुरुवात केलं होतं. बघा दुसरा जो प्रश्न आहे, जय किशन वॉज टोल्ड टू कार्व द फिगर ऑफ डॅश इन अ कॉर्नर. बघा म्हणजे जय किशनला सांगण्यात आलेलं होतं कार्व म्हणजे कार्विंग करायला, कोरीव काम करायला, द फिगर ऑफ इन अ कॉर्नर म्हणजे कोणाचं जे आहे, कोणाचं फिगर, कोणाचं जे स्टॅच्यू आहे ते कार्विंग करायला जय किशनला सांगितलं होतं. देवीचं, डान्सरचं, देवदूताचं की फेअरीचं? तर काय देवदूताचं त्याला फिगर कार्विंग करायला सांगितलं होतं कॉर्नरला, तर उत्तर आहे देवदूता. तर बघा आपलं जो उत्तर आहे ते ग्रीन रंगाच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून आपण ग्रीन रंगाची की प्रेस केलेली आहे आणि उत्तर आपलं बरोबर आहे. ऑल द पीपल इन द कॅपिटल हेल्प टू बिल्ड द, तर बघा ऑल द पीपल इन द कॅपिटल म्हणजे राजधानीतले, कॅपिटल म्हणजे काय मुलांनो, राजधानी, एका देशाची किंवा राज्याची राजधानी. तर मग राजधानीतले किंवा त्या शहरातले लोक सगळे हेल्प करत होते. हेल्प टू बिल्ड म्हणजे काय बांधायला ते हेल्प करत होते, काय बांधायला गावातले किंवा राजधानीतले सगळे लोक मदत करत होते? टेम्पल, मंदिर बांधायला, डॅम बांधायला, पॅलेस की हाऊस? तर काय आहे उत्तर मुलांनो? ऑल द पीपल इन द कॅपिटल हेल्प टू बिल्ड द टेम्पल म्हणजे मंदिर बांधायला सगळ्या लोकांनी काय केलं होतं, म्हणजे हात पुढे केले होते. बट ओनली वन डॅश द वाईड वर्ल्ड ओव्हर, तर काय येईल? बट ओनली फादर, बट ओनली मदर, बट ओनली फ्रेंड की मदर ब्रदर? काय येईल? बट ओनली वन मदर म्हणजे काय येईल? उत्तर आहे इथे मदर. म्हणजे एकच जी अशी आई असते पूर्ण वाईड वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जगात आपली, म्हणजे एक जगात तुम्हाला हजारो वस्तू मिळतील पण संपूर्ण जगात तुम्हाला ओनली वन मदर म्हणजे एकच आई मिळेल. म्हणजे आईची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही, तर उत्तर आहे मदर. पाचवा प्रश्न बघा मुलांनो, दे डिड नॉट हॅव मनी डॅश दे लिव्ड हॅपीली. काय? दे डिड नॉट हॅव मनी म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही राहत, पैसे नसतात, दे लिव्ड हॅपीली. तर आपल्याला इथे सुटेबल काय करायचंय, कंजंक्शन लावायचंय. बट दे लिव्ड हॅपीली, दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ह, परंतु तू आनंदी जगतात. मग बघा दे डिड नॉट हॅव मनी अँड दे लिव्ड अँड येईल का? नाही. दे डिड नॉट हॅव मनी सो दे लिव्ड हॅपीली, त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते हॅपीली आहेत. दे डिड नॉट हॅव मनी बिकॉज दे लिव्ड हॅपीली म्हणजे का त्याचं ते त्यांच्याकडे पैसे नाहीत बिकॉज म्हणजे त्या कारणामुळे ते आहेत का? तर काय येईल इथे? सुटेबल काय आहे मुलांना? बट. दे डिड नॉट हॅव मनी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण कंजंक्शन काय लागेल? बट. परंतु तरीही काय आहे? दे लिव्ड हॅपीली तरीही ते सुखाने राहतात. तर इथे बट हे जे आन्सर आहे ते बरोबर आहे. बघा 100 ऑफ दॅट ऑन द शोर टुगेदर. 100 ऑफ म्हणजे असे शेकडो जे असतात, जे समुद्र, शोर म्हणजे समुद्र किनारा, समुद्र किनाऱ्यावर एक सोबत असतात. काय असतं समुद्र किनाऱ्यावर? कॉरीज असतात, स्टोन्स असतात, शेल्स असतात की क्रॅब्स असतात? आपल्या अकॉर्डिंग टू पोएमच्या नुसार काय आहे? 100 ऑफ शेल्स म्हणजे असे खूप सारे शेकडो शेल्स असतात, शिंपले असतात, जे शोर टुगेदर म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर असतात. तर उत्तर आहे आपले शेल्स आणि ते ग्रीन रंगाने दिलेलं आहे. आपले उत्तर अगदी बरोबर आहे. बघूया 7वा प्रश्न,
इन युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये दे यूज काय यूज करतात, कुठलं चलन यूज करतात, पाऊंड्स, येन, डॉलर्स की रुपीज. तर अमेरिकेमध्ये काय यूज करतात मुलांना, डॉलर्स. तर डॉलर हा उत्तर आपलं बरोबर आहे आणि त्या ग्रीन रंगाच्या कीने आपण प्रेस केलेला आहे, बरोबर आहे. 8वा प्रश्न आहे इन इंग्लंड दे यूज. इंग्लंडमध्ये काय यूज करतात, पाऊंड्स, रुपीज, डॉलर्स की गोल्ड. काय करतात मुलांनो, इंग्लंडमध्ये पाऊंड्स यूज करतात चलन म्हणून. ते काय पैशाचा वापर पाऊंड्सनी म्हणजे याच्यानी करतात नाही, आपण रुपीज वापरतो. 9th नंबरचा प्रश्न आहे हंड्रेड्स ऑफ डॅश ऑन द लॉन. म्हणजे लॉन मध्ये हंड्रेड्स ऑफ काय असतात, फ्लॉवर्स असतात, फुलं असतात, चिल्ड्रन असतात, मुले असतात, लिव्स पानं असतात की बटरफ्लाईज. अकॉर्डिंग टू आपल्या पोएमनुसार तर काय येईल, हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज. म्हणजे शेकडो असे फुलपाखरू जे असतात जे लॉन मध्ये काय करतात, गुंजन करत असतात. द नोट्स आर प्रिंटेड बाय द. म्हणजे जे आपल्या नोटा आहेत, जे पैसे आहेत ते कोण प्रिंट करते, त्या कोण छापतं, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, किंग की गव्हर्नमेंट. तर कोण छापतं मुलांना, हा अधिकार आपल्या गव्हर्नमेंटला आहे म्हणजे सरकारला. तर बघा येलो रंगाचं आहे ते. आणि अशा प्रकारे मुलांना आपला खेळ काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. आणि आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा हा खेळ खेळताना आणि प्रश्न सोडवताना काय खूप मजा आली असेल. आता आपण काय करूया, आपण हे रिकॉल केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. तर आता काय करूया, तुम्हाला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. बघा मुलांना, आपण टेस्टमध्ये पण तुम्हाला 10 क्वेश्चन्स असतील याच बेसवर जे आपण अभ्यासलेलं आहे आणि तुम्हाला कमी वेळेत काय करायचं आहे, ती टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. बघा, दे डिड नॉट हॅव मनी डॅश दे लिव्ड हॅपीली. दे डिड नॉट हॅव मनी, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण ते खूप खुश आहेत. तर काय येईल इथे कंजंक्शन, बट, सो, अँड आणि बिकॉज. काय येईल मुलांना, योग्य कंजंक्शन काय आहे इथे, बट हे आहे. नेक्स्ट बघा, जयकिशन वॉज टोल्ड टू कार्व द फिगर ऑफ अ इन अ कॉर्नर. म्हणजे जयकिशनला कॉर्नरला एक जे स्टॅच्यू आहे किंवा फिगर आहे ते कार्व करायला सांगितलं होतं. त्याचं स्टॅच्यू कशाचं होतं, देवीचं, देवदूताचं होतं की डान्सर की फेअरी. तर काय होतं, देवदूताचं ते होतं, म्हणून उत्तर आहे देवदूत. आता नेक्स्ट बघूया, ऑल द पीपल द कॅपिटल हेल्प टू बिल्ड म्हणजे राजधानीतले, अशोकाच्या राजधानीतले जे सगळे त्यांचे त्या गावात म्हणजे त्या राजधानीतले जे लोक होते त्यांनी कशाची म्हणजे काय बांधायला मदत केली होती, टेम्पल, पॅलेस, डॅम की हाऊस. काय बांधायला मदत केली होती मुलांना, त्यांनी टेम्पल म्हणजे मंदिर बांधायला सुरुवात केली होती. बघा 4था प्रश्न आहे इन इंग्लंड दे यूज. इंग्लंडमध्ये चलन म्हणून काय वापरतात, पाऊंड, डॉलर, रुपीज की गोल्ड. तर काय वापरतात मुलांना, ते पाऊंड्स वापरतात. आणि बघा 6वा प्रश्न, इन युनायटेड स्टेट्स दे आर. युनायटेड स्टेट म्हणजे जे अमेरिका आहे त्याच्यात काय वापरतात चलन म्हणून, पाऊंड्स, डॉलर्स, एन की रुपीज. तर काय वापरतात मुलांना, ते डॉलर्स वापरतात. आता बघा 6वा प्रश्न आहे आपला, हंड्रेड्स ऑफ डॅश ऑन द लॉन. लॉन मध्ये आपल्याला हिरवळीत काय बागडताना दिसतात, फ्लॉवर्स, लिव्स, चिल्ड्रन की बटरफ्लाईज. तर काय मुलांना, आपल्याला बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू बागडताना दिसतात. बघूया 7वा प्रश्न, द नोट्स आर प्रिंटेड बाय. जे आपल्या रुपीज म्हणून आपण ज्या नोटा, आपण 500च्या 10, 20च्या नोटा वापरतो आपण चलन म्हणून, तर ते कोण प्रिंट करतं, कोण छापतं, प्रेसिडेंट, किंग, प्राईम मिनिस्टर की गव्हर्नमेंट. तर कोण छापतं मुलांना, आपलं ते गव्हर्नमेंट. नेक्स्ट बघा, बट ओनली वन डॅश वाईड वर्ल्ड ओव्हर. वाईड वर्ल्ड ओव्हर म्हणजे संपूर्ण जगात, अथांग अशा जगात आपल्याला आपली अशी एकच जी आहे व्यक्ती, ती कोण आहे, फादर, फ्रेंड, मदर की ब्रदर. तर काय आहे, अशी जी व्यक्ती आहे ती मदर म्हणजेच काय आहे, आई आहे. पेपर मनी वॉज फर्स्ट यूज इन. पेपर मनी म्हणजे कागदापासून जे पैसे बनवलेले आहेत ते कुठे म्हणजे कोणत्या देशांनी सर्वप्रथम वापरले, इंग्लंड, इंडिया, चायना की USA. तर कुठल्या देशाने वापरले मुलांना, ते चायनाने वापरले. 10वा प्रश्न आहे, हंड्रेड ऑफ डॅश ऑन द शोर टुगेदर. म्हणजे शेकडो असे आहे, शोर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आपल्याला दिसतात. काय दिसतात, पोएम मध्ये काय अभ्यासलं होतं, काउरीज म्हणजे कवड्या, शेल्स, स्टोन्स की क्रॅब्स. तर काय दिसतात आपल्याला, हंड्रेड ऑफ शेल्स म्हणजे समुद्र किनाऱ्यावर आपल्याला असे शेकडो शिंपले दिसतात जे एक सोबत आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे मुलांना आपण जी ही टेस्ट आहे ती काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. आता आपण बघा आपले 10 जे प्रश्न आहेत ते अगदी बरोबर आहेत आणि आपण ती टेस्ट काय केलेली आहे, अगदी कमी वेळेत सॉल्व्ह केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण युनिट 6चं काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. आणि
टेस्ट देऊन आपल्याला कळलं की किती समजलं ते. तर बघूया आता इथला शेवटचा टप्पा आहे क्वेश्चन आन्सर, म्हणजेच काय मुलांनो, प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आता बघा इथे पहिला प्रश्न आहे ते 6.5 to 6.8 पर्यंत या धड्यांवर आणि पोएमवर आधारित आहेत. डिस्क्राईब द सिस्टीम ऑफ बार्टर. बार्टर म्हणजे बलुतेदारी, म्हणजे एक्सचेंज करणं. तर बार्टर सिस्टीम काय आहे बघूया. बार्टर सिस्टीम काय आहे. लॉंग एगो वेन द पीपल डिड नॉट यूज कॉइन्स अँड नोट्स. लॉंग एगो म्हणजे खूप वर्षापूर्वी लोकांना कॉइन्स किंवा शिक्के हे अजिबात माहिती नव्हते. दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनादर. तर ते काय करायचे, एकमेकांपासून वस्तू शेअर करायचे. जसं कुंभाराकडून आपल्याला भांडी हवी असतील तर आपण त्याला धान्य द्यायचे आणि त्याच्याकडून भांडी घ्यायचे. किंवा एखाद्या शिंप्याला कुंभाराकडून भांडी असतील तर तो काय करेल, कुंभार त्या शिंप्याला म्हणजे टेलरला काय देईल, तो भांडी देईल आणि त्या बदल्यात तो कपडे घेईल. तर अशी एक्सचेंज पद्धत होती. म्हणजे एक दुसऱ्यांना काय करायचे, वस्तू देवाणघेवाण होती. दे एक्सचेंज वन थिंग फॉर अनादर म्हणजे एका दुसऱ्यापासून ते वस्तू देवाणघेवाण करायचे, एक्सचेंज करायचे. दिस वॉज नोन वॉज अ बार्टर. त्यालाच काय म्हणतात, जी एक्सचेंज पद्धत होती त्यालाच आपण काय म्हणू, बार्टर पद्धत असे म्हणतात. बघूया दुसरा प्रश्न काय आहे. वेन अँड वेअर वॉज पेपर मनी फर्स्ट यूज. म्हणजे केव्हा आणि कोणत्या देशामध्ये जो पेपर मनी आहे जो त्याचा सर्वप्रथम यूज करण्यात आला. तर कुठे, वेन अँड वेअर पेपर मनी वॉज फर्स्ट यूज इन चायना. तर सर्वप्रथम कोणत्या देशाने ते यूज केलं, वापरलेलं आहे, ते चायनाने म्हणजे चीनने अबाउट 1000 इयर्स एगो. म्हणजे 1000 वर्षापूर्वी चायनाने काय केलेलं आहे, जे पेपर मनी यूज केलेलं आहे, सर्वप्रथम वापरलेलं आहे. बघूया आता तिसरा प्रश्न जो आहे तो कुठला आहे. जॉईन द फॉलोविंग टू सेंटेन्स युझिंग बट अँड राईट. काय करायचं, जॉईन द फॉलोविंग टू सेंटेन्स. आपल्याला 2 सेंटेन्स जोडायची आहे आणि ते सेंटेन्स जोडायला आपल्याला बट हा शब्द कंजंक्शन वापरायचा आहे अँड रिराईट, आणि ते सेंटेन्स पुन्हा लिहायचं आहे. बघा, ही वॉज अँग्री, ही डिड नॉट फाईट. हे 2 सेंटेन्स आहेत वेगवेगळे. तर काय येईल, ही वॉज अँग्री बट ही डिडंट फाईट, म्हणजे त्यांनी लढाई केली नाही. तर काय येईल, ही वॉज अँग्री, ही डिड नॉट फाईट. हा जो सेंटेन्स आहे बघा, याच्यापासून कुठलं वाक्य दिलेलं आहे, ही वॉज अँग्री म्हणजे तो रागाट आहे. पण ह्या फुल स्टॉपच्या जागी काय वापरलेलं मुलांना, बट हा शब्द वापरलेला आहे आणि ते सेंटेन्स जोडलेले आहे, ही डिड नॉट फाईट. काय लिहिलेलं आहे बघा, हे 2 सेंटेन्स आहे, तो कशाने जोडलेला आहे, बट या शब्दाने जोडलेला आहे. ठीक आहे, हा फुल स्टॉप काढून टाकला आणि त्याच्या ठिकाणी बट वापरलेला आहे. काय दिलेलं आहे, ही वॉज अँग्री बट ही डिड नॉट फाईट. त्याला खूप राग आला पण त्यांनी मारामारी केली नाही. तर बट वापरून बघा अशा प्रकारे कंजंक्शन म्हणजे 2 शब्द आपण सेंटेन्स जोडलेले आहे. चौथा प्रश्न बघा. व्हॉट आर द थिंग्स इन हंड्रेड्स मेन्शन्ड इन द पोएम ओनली वन मदर. ओनली वन मदर ही जी पोएम आपण अभ्यासलेली आहे तर त्याच्यात हंड्रेड्स मेन्शन म्हणजे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या शेकडो आहेत अशा मेन्शन केलेल्या आहेत. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत मुलांनो, कुठल्या कुठल्या होत्या. 100 ऑफ शेल्स होतं, 100 ऑफ बटरफ्लाईज, 100 ऑफ लॅम्प्स होतं, परत काय होतं, 100 ऑफ ड्यू ड्रॉप होतं. तर हे शब्द तिथे काय वापरले आहेत, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थिंग्स मेन्शन केलेल्या आहेत. तर बघा काय दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या 100 ऑफ म्हणजे शेकडो अशा कुठल्या कुठल्या वस्तू दिलेल्या आहेत बघा. स्टार्स आहेत म्हणजे तारे, शेल्स म्हणजे शिंपले वापरलेले आहेत, बर्ड्स पक्ष्यांबद्दल होतं, लॅम्प्स म्हणजे जे कोकरू आहेत त्याच्याबद्दल, ड्यू ड्रॉप्स म्हणजे दवबंधू, बीज म्हणजे ज्या मधमाशा आहेत त्या, आणि बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू. यांना काय वापरलेलं आहे, म्हणजे 100 ऑफ टाइम्स म्हणजे शेकडोपेक्षाही हे जे आहेत यांना म्हणजे हे मेन्शन केलेलं आहे, हे शब्द मेन्शन केलेला आहे. बघूया आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो 5th नंबरचा क्वेश्चन आहे ते बघूया. राईट 3 अदर थिंग्स यू सी इन हंड्रेड्स. म्हणजे तुम्ही अशा शेकडो म्हणजे तुम्ही एका वेळेस पाहिलेल्या आहेत अशा 3 गोष्टी सांगा. तर कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिलेल्या आहेत बघा, सांगा मुलांना तुम्ही. तर पहिले तर बघा स्टार्स, असं असंख्य अशा संख्येने दिसतात. परत आपण बर्ड्स बघतो म्हणजे पक्षी पण त्यांच्या थव्यानी असं असंख्य आपल्याला दिसतात. परत काय दिसतात, असे 100च्या याच्याने तुम्ही म्हणजे गायी असू देत किंवा म्हशी असू देत त्या पण आपण असंख्य अशा संख्येने बघितलेल्या आहेत. शेल्स आहेत, शिंपले वगैरे आहेत, ते आपण असंख्य 100 म्हणजे शेकडो असे आपण पाहिलेले आहेत. तर बघूया उत्तरमध्ये काय दिलेले आहे.
100 ऑफ चिल्ड्रन्स गोईंग ऑन द पिकनिक, म्हणजे 100पेक्षा अशा आपण म्हणजे मुलं पाहिलेली आहेत ते पिकनिकला जाताना. मग आहे दुसरा आहे 100 ऑफ काइट्स फ्लाइंग इन द स्काय, म्हणजे अशा शेकडो अशा ज्या आहेत काइट्स, पतंग आपण आकाशात उडताना पाहिलेल्या आहेत. 100 ऑफ मँगोज ऑन द ट्री, म्हणजे शेकडो असे आंबे आहेत जे झाडाला लागलेले आहेत. तर मुलांना तुम्ही अशा शेकडोच्या संख्येने कोणत्या कोणत्या थिंग्स पाहिलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मेन्शन करा. तर बघूया आपण आता जो 6वा प्रश्न आहे तो काय दिलेला आहे. व्हॉट एल्स कॅन यू थिंक ऑफ दॅट इज ओनली ऑफ इट्स काइंड अदर दॅन मदर, म्हणजे व्हॉट एल्स कॅन यू थिंक, म्हणजे तुम्ही असा कुठली गोष्ट विचार करू शकता ऑफ दॅट इज ओनली वन, म्हणजे ती फक्त एकच आहे, ऑफ इट्स काइंड्स अदर दॅन द मदर, म्हणजे अशी कोणती गोष्ट इमॅजिन करू शकता की फक्त ती एकच आहे. तर बघा, म्हणजे जशी आपल्याला आई असते, आपल्याला आई एकच असते, तर अजून परत अशी कोणती गोष्ट इमॅजिन करू शकता की ती फक्त तुमच्या आयुष्यात एकच आहे. तर कुठला आहे मुलांना, बघा आन्सर. अदर दॅन द मदर आय कॅन थिंक ऑफ फादर, म्हणजे आई जशी एकच असते त्याप्रमाणे काय असते, आय कॅन थिंक, म्हणजे आपण आपल्या वडिलांविषयी विचार करू शकतो. आय कॅन थिंक फादर, म्हणजे आपले वडील पण काय असतात, एकच असतात. दॅट इज ओनली वन ऑफ इट्स काइंड, म्हणजे जशी आई एक असते, आई एकच, आपण म्हणतो ना प्रकारात आई एकच असते, आपल्याला शेकडोच्या संख्येने अशा कितीतरी गोष्टी दिसतात, पण जे फादर आहेत म्हणजे आपले वडील आहेत ते पण आईसारखेच काय असतात, आपण म्हणजे एकच असतात. तर बघा, आपण आता जो 7वा प्रश्न आहे तो बघूया. हाऊ डिड रिच पीपल हेल्प टू बिल्ड द टेम्पल. हाऊ डिड रिच पीपल, म्हणजे त्या राजधानीतील किंवा अशोकाच्या राजधानीतील जे लोक होते, जे श्रीमंत लोक होते, रिच पीपल हेल्प द बिल्ड द टेम्पल, त्यांनी टेम्पल बांधायला, मंदिर बांधायला कशा प्रकारे मदत केली. तर काय केलं मुलांना, त्यांनी रिच पीपल गेव देअर मनी, तर श्रीमंत लोकांकडे पैसा होता त्यामुळे त्यांनी काय केलं, टेम्पल बांधायला पैशांची मदत केली. सोपं उत्तर आहे. आता आपण 8वा प्रश्न पाहूया. हु वॉज जयकिशन. तर जयकिशन हा कोण होता, बघूया आपण काय आहे त्याचं उत्तर. जयकिशन वॉज अ स्टोन कार्वर, तो काय होता, स्टोन कार्वर, म्हणजे दगडांवर तो काय करायचा, कोरीव काम करायचा. बघूया 9th नंबरचा प्रश्न आहे. व्हॉट वॉज जयकिशन टोल्ड टू कार्व इन द टेम्पल. व्हॉट वॉज जयकिशन टोल्ड टू कार्व इन द टेम्पल, म्हणजे जयकिशनला टेम्पल म्हणजे मंदिरात काय कार्विंग करायला सांगितलं होतं, म्हणजे काय बनवायला सांगितलं होतं, कशाचं फिगर. तर काय आहे मुलांना, अगदी सोपं आहे उत्तर. जयकिशन वॉज टोल्ड टू कार्व, जयकिशनला सांगण्यात आलं होतं द फिगर ऑफ देवदूता, तर त्याला कशाचं फिगर बनवायला सांगितलं होतं, देवदूता इन अ कॉर्नर ऑफ द टेम्पल, म्हणजे टेम्पलच्या एका कॉर्नरला जयकिशनला सांगण्यात आलं होतं की देवदूताचं जे फिगर आहे ते तू कार्व कर. आता शेवटचा प्रश्न आहे मुलांना, बघा. व्हॉट वॉज जयकिशन्स रिप्लाय when a man said to him that no one will see his work in the dark corner and no one will know who did it. बघा, जयकिशन जेव्हा कार्विंग करत होता, देवदूताचं जेव्हा फिगर कार्व करत होता, तेव्हा त्याला एक माणूस भेटायला आला होता. तो व्हॉट वॉज द जयकिशन्स रिप्लाय, म्हणजे जयकिशनचा रिप्लाय काय होता, जेव्हा म्हणजे जेव्हा अ मॅन सेड टू हिम, म्हणजे एक मनुष्य आला आणि त्याला म्हणाला दॅट इज नो वन विल सी हिज वर्क, म्हणजे तू एवढं छान काम केलेलं आहे पण हे काम कोणालाच दिसणार नाही आणि कोणी बघू पण शकणार नाही, कारण ते अंधाऱ्या कॉर्नरमध्ये आहे. इन द डार्क कॉर्नर, म्हणजे अंधाऱ्या जागेत आहे, बाजूला कॉर्नरमध्ये आहे. अँड नो वन विल नोन हू डिड इट, आणि ते कोणालाही माहीत नाही पडणार की हे एवढं छान जे फिगर आहे ते कोणी बनवलं. तर या प्रश्नावर, त्या माणसाच्या प्रश्नावर देवदूतांनी कुठला आन्सर दिला, बघा. जयकिशन रिप्लाइड, म्हणजे जयकिशननी उत्तर दिलं, गॉड कॅन सी माय वर्क, म्हणजे काय, जो देव आहे तो काय करेल, माझं वर्क पाहिल, माझं काम पाहिल, इवन इन दिस डार्क कॉर्नर अँड ही नोज द वर्कमॅन टू. म्हणजे जयकिशननी असं सुंदर उत्तर दिलं. जयकिशननी म्हटलं की गॉड कॅन सी माय वर्क, म्हणजे फक्त देवाला माहिती आहे की म्हणजे तो माझं काम पाहिल, मी कसं केलेलं आहे. इवन इन द डार्क कॉर्नर, इथे कोणाचंही लक्ष जाणार नाही पण देवाचं नक्कीच लक्ष जाईल आणि त्याला माहित असेल की हे काम कोणी केलेलं आहे, आणि त्याला माहित असेल हे कोणी केलं आहे कॉर्नर. अँड ही नोज द वर्कमॅन टू, आणि तो त्या वर्कमॅन म्हणजे तो त्या कारागिराला, ज्यांनी हे काम केलेलं आहे त्या कारागिराला पण तो नक्कीच ओळखेल. तर अशा प्रकारे मुलांनो, आपले जे
5th स्टँडर्डमधलं युनिट जे 6 होतं त्याच्यातलं काय झालेलं आहे, आपले जे सगळे चॅप्टर आहेत, युनिट आहेत ते कंप्लीट झालेलं आहेत आणि हा आपला शेवटचा टप्पा होता. तर या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काय केलेलं आहे, युनिट 6.1 पासून 4 पर्यंत आपण रिकॉल केलेलं आहे आणि त्याचे प्रश्न उत्तर बघितलेलं आहे आणि त्यानंतर आपण युनिट 5 पासून 8 पर्यंत जे काही पोएम आणि लेसन होत्या ते काय केलेलं आहे, ते पण आपण प्रश्न उत्तरांचा ॲक्टिव्हिटी, गेम्स आणि टेस्ट आणि प्रश्न उत्तर सोडवून काय केलेलं आहे, आपण रिव्हिजन केलेलं आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे तुम्ही काय करा, याचा सराव करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत काय होईल, नक्कीच चांगले मार्क्स पडतील आणि अशा प्रकारे जो आहे 5th स्टँडर्डचा आपलं सिलेबस काय झालेला आहे मुलांनो, कंप्लीट झालेला आहे. तर तुमच्या एक्झामसाठी आणि तुमच्या याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. तुम्ही ह्याचं काय करा, प्रॅक्टिस करा, रिव्हिजन करा, पोएम लर्न करा आणि प्रॅक्टिस जिथल्या टेस्ट वगैरे आहेत ते सॉल्व्ह करून बघा, म्हणजे नक्कीच तुमच्या काय राहील, लक्षात राहील. धन्यवाद.